हा टम्म फुगलेला भटुरा, त्याचं टेक्स्चर असंच जर का तुम्हालाही बनवायचं असेल तर पुढचा व्हिडिओ संपूर्ण पहा। हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आज मी जिमला चाललेले आहे, पण जिमला जाण्याच्या आधी मी माझ्या लंच प्रिपरेशन करून ठेवणार आहे आणि आज मी लंच मध्ये काय बनवते आता आपण ते पाहूया। चला, आज मी लंचसाठी बनवणार आहे छोले आणि भटुरे। त्याच्यासाठी मी बोलमध्ये मैदा घेणार आहे। इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1/4 कप इतका रवा घालायचा आहे किंवा 3 टेबलस्पून इतका रवा घालायचा आहे आणि त्याच्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ। सर्व पदार्थ एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पदार्थ मिक्स झाले की ह्याच्यामध्ये खळगा बनवायचा आहे आणि त्या खळग्यामध्ये आता आपण इतर पदार्थ घालणार आहोत। इथे घेतलेला आहे 1/3 कप इतकं दही। त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आहे 1/2 टीस्पून इतकी बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून इतकी साखर घालायची आहे। मी इथे 1/2 टीस्पूनचे 2 टीस्पून घातलेले आहेत। आता हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करायचे आहेत आधी, त्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये पीठ मिक्स करायला सुरुवात करायची आहे। ह्या सर्व पदार्थांमुळे आपला भटुरा छान फुलतो, तो बराच वेळ फुललेला राहतो आणि त्याचप्रमाणे तो चिवटही होत नाही आणि तेलकटही होत नाही। आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा सॉफ्ट असा डो बनवून तयार करायचा आहे। आता ह्या ठिकाणी आपला सॉफ्ट असा पिठाचा गोळा बनत आलेला आहे। आता हा पिठाचा गोळा मी झाकून साईडला ठेवणार आहे, जेणेकरून आपल्या पिठाला छान अशी रेस्ट मिळेल। आणि आता मी छोले भिजवले होते ते शिजवण्यासाठी ठेवणार आहे। इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये भिजवलेले छोले घालणार आहे। आणि आता ह्यामध्ये काही खडे गरम मसाले घालायचे आहेत, ज्यामध्ये आहे तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी, लवंगा आणि एक मसाला वेलची आणि एक चक्रफूल घातलेला आहे। त्यानंतर इथे मी एका फडक्यामध्ये चहाची पावडर 1 चमचा इतकी घेतलेली आहे आणि त्याची पुरचुंडी बनवून आपण ही छोल्यांमध्ये घालणार आहोत। आपण बाहेर जेव्हा छोले खातो त्यावेळी त्या छोल्यांना काळसर रंग असतो आणि तो काळसर रंग हा ह्या चहा पावडरने येतो। तुमच्याकडे जर का टी बॅग असेल तर तुम्ही टी बॅग वापरू शकता। ह्या ठिकाणी कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि आपण ह्याच्या छोले मऊ होईल इतक्या शिट्ट्या घेणार आहोत। जनरली 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये छोले शिजतात। आता लंच प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे, तोपर्यंत मी जिम करून येते। आता मी जिम करून आलेले आहे आणि आता मी लंच प्रिपेअर करणार आहे, त्याच्यासाठी मी आता प्रिपरेशन करते। आता मी फ्रेश झालेले आहे आणि मी चॉपिंग करून घेतलेला आहे, कांदा आणि टोमॅटोचं चॉपिंग केलेलं आहे। आता मी पुढचं प्रिपरेशन करणार आहे। इथे कढई गरम करत ठेवलेली आहे। आता कढई मधलं तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चॉप करून घेतलेला कांदा, टोमॅटो वगैरे मी कढईमध्ये घालून परतून घेणार आहे। माझ्याकडे कांदा आलं लसणाची पेस्ट तयार नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं पेस्ट करेपर्यंत खूप वेळ लागेल, तर त्याच्यासाठी मी आलं लसूण सुद्धा ह्याच्यामध्येच परतून घेणार आहे। आपण जेवण करत असताना बरेचदा असं होतं की घरामध्ये काहीतरी अवेलेबल नसतं, मग असा काहीतरी आपल्याला जुगाड करायला लागतो। ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा कांदा घालते। कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया। ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये मी कच्चा कांदा आणि टोमॅटोही परतून घेऊ शकले असते, पण त्याचं टेक्स्चर जे असतं ते तितकंच चांगलं लागत नाही किंवा ते चांगलं दिसत नाही, कारण की त्याच्यामधनं पाणी सुटं पडतं। म्हणून मी हा थोडासा कांदा आणि टोमॅटो जो आहे हा परतून मग मिक्सरला ग्राइंड करून घेते। आता इथे कांदा परतून झालेला आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि घालायचे लसूण, मिरची आणि आलं आणि हेही थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया।
आता हे कांदा आणि टोमॅटो परतून होईपर्यंत इथे छोले चेक करूया. ह्याच्यामध्ये छोल्यामध्ये आपण टाकलेली चहा पावडरची पुरचुंडी जी आहे ही काढून टाकायची आहे. आणि इथे तुम्ही पाहत असाल ह्या छोल्यांना आपण बाहेर जसे छोले खातो त्याचा रंग थोडासा काळपट असतो तसे शिजल्यानंतर झालेले आहेत. आता कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. मी आता हे काढून मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घेणार आहे. आता परत इथे मी तेल घेतलेलं आहे पॅन मध्ये. त्याच्यामध्ये आपण वाटलेली आपली पेस्ट घालणार आहोत. आता ही पेस्ट छान अशी परतून घेते. जेव्हा आपण पेस्ट तेलामध्ये टाकतो त्यावेळी खूप सारे तेलाचे शिंतोडे जे आहेत हे शेगडीवर उडतात आणि ती सगळी तेलकट दिसते. म्हणून हे मध्ये मध्ये असं पुसून घेतलं म्हणजे ती चिकट नाही होत. आता तुम्ही इथे पाहत असाल की इथे मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं तसं जर का आपण कच्चा कांदा आणि टोमॅटो वाटून घेतलं तर त्याचा टेक्स्चर आणि जेव्हा आपण तेलात मध्ये कांदा परततो त्यावेळेचा टेक्स्चर ह्याच्यामध्ये फरक असतो. हे तुम्हाला आता इथे दिसत असेल. इथे पेस्ट परतून झालेली आहे. तुम्हाला इथे पेस्टला छान तेलाची ग्लेज आलेली दिसत असेल. आणि त्यावेळी ह्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर, धणेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर. आता आमचूर पावडरचं प्रमाण जे आहे छोलेचा मसाला जो घालणार आहात त्याची थोडी टेस्ट घेऊन बघायची. तो जर का आंबट असेल तर त्याच्यानुसार आमचूरचं प्रमाण जे आहे हे कमी जास्त करायचं आहे. कारण की छोलेचा मसाला मिळतो त्याच्यामध्ये ऑलरेडी आमचूर पावडर घातलेली असते. त्याच्यानंतर हा आहे चाट मसाला आणि ह्याच्यामध्ये मी आता गरम पाणी घालणार आहे कारण की मसाला जो आहे हा खाली चिकटायला लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी छोलेचा मसाला घालणार आहे आणि हेही आपण परतून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. मगाशी छोले उकडताना मी त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं. मीठ घातलेला पार्ट जो आहे हा शूट झालेला नाहीये पण छोल्यांमध्ये मीठ घातलेलं आहे शिजवताना. आता मसाले घालून परतून झालेला आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये आपण उकडलेले छोले घालायचे आहेत. ह्या छोल्यांमधले मी गरम मसाले जे होते हे काढून घेतलेले आहेत. छोल्यांना रंग किती सुरेख आलेला आहे पहा. जसे बाहेर मिळतात तसाच परफेक्ट कलर आलेला आहे छोल्यांना. आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे लागेल तितकं आणि हे आपण छोले जे आहेत ह्या ग्रेव्ही मध्ये छान शिजवून घेणार आहोत. थोडे मी आता छोले जे आहे हे पावभाजीचं मॅशर असतं त्यांनी थोडेसे प्रेस करून घ्यायचे, फार नाही प्रेस करायचे. एकदा मी त्याच्यामध्ये थोडं मॅशर फिरवलेलं आहे. इथे तुम्ही पाहत असाल चणे जे आहेत हे काही फुटलेले नाहीयेत फार. ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता हे मी शिफ्ट करून दुसऱ्या गॅसवर ठेवते जेणेकरून मी इथे भटुरे करू शकते. आता भटुरे बनवूयात. आता हा भटुऱ्यांचं पीठ जे आहे हे बघूया कसं झालंय ते. छान ते थोडंसं आपण म्हणतो ना की असं फुगल्यासारखं झालंय ते पीठ. आता हे व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. हे पीठ जे आहे हे चांगलं मळून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर का तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर हे फूड प्रोसेसर मधनं काढून घ्या. मी आता हे थोडं फूड प्रोसेसर मधनं मळून घेणार आहे. इथे तुम्ही पाहत असाल आपलं पीठ जे आहे हे एकदम छान असं मळून झालेलं आहे. त्या पिठाला छान इलास्टिसिटी पण आलेली आहे
आणि याला मी थोडस तेल लावून पुन्हा एकदा मळून घेणार आहे. आता ह्या पिठाचे आपण भटुरे लाटून घेणार आहोत आणि मी गॅस कढईमध्ये तेलही गरम करत ठेवणार आहे. मी भटुरे खूप मोठे करणार नाहीये कारण की माझी कढई काय खूप मोठी नाहीये. आता भटुरा लाटून घेते. मी लाटताना तो ओव्हल शेप मध्येच लाटणार आहे. आणि भटुरा हा खूप पातळ लाटायचा नाहीये. ओव्हल शेप मध्ये लाटून तो मधनं मी कापून घेणार आहे जेणेकरून तो माझ्या कढईमध्ये बसेल. आता इथे छोलेही आपले तयार झालेले आहेत. मी हीट बंद करणार आहे आणि ते उतरवून ठेवणार आहे साईडला. आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यावेळी आपण ह्याच्यामध्ये भटुरा घालणार आहोत. भटुरा घातल्यावर त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे मग तो भटुरा जो आहे हा फुगायला सुरुवात होते. आणि भटुरा फुगला की आपण तो उलट करणार आहोत. किती सुंदर रंग आलेला आहे पहा. आणि हा दुसऱ्या बाजूने छान असा शेकून घ्यायचा आहे. तयार झालेला भटुरा आता मी काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने दुसरा भटुराही मी तळून घेणार आहे. वाव, आपला भटुरा मस्त असा फुगलेला आहे. तुम्ही ह्याला पुरीचा शेपही देऊ शकता. ओव्हलच दिलं पाहिजे असं काही हे नाहीये. आणि आता मी हा छान असा काढून घेणार आहे. किती सुंदर फुगलाय पहा. आणि छोल्यांबरोबर खायला तर खूप मज्जा येणार आहे. आता मस्त अशी प्लेट आपली तयार झालेली आहे छोले आणि भटुरे. आणि त्याच्यासोबत मी कांद्याचे स्लाइसेस केलेले आहेत. लच्छा प्याज केलेला आहे. आणि हा भटुरा जो आहे हा बिलकुल तेलकट नाहीये अजिबातच. आणि छान तो असा मस्त असा फुगलेला आहे. आणि तुम्ही छोल्यांचं टेक्स्चरही बघता मस्त आलेला आहे. सुपर मस्त झालेले आहेत. भटुरे मैद्याचे बनवलेले असले तरी ते बिलकुल चिवट नाहीयेत आणि छोल्यांची टेस्ट ही खूप मस्त झालेली आहे.